नमस्कार दत्त भक्तांनो. आपल्या श्री दत्तचरणरज या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक प्राचीन मंदिरे आहेत, पण काही मंदिरे अशी आहेत जी केवळ दगडांची रचना नसून इतिहास, श्रद्धा आणि रहस्य यांचा एक जिवंत वारसा आहे. आज आपण असे एक मंदिर पाहणार आहोत जिथे भगवान शिवांचा कोप आजही इतिहासाच्या पानातून अनुभवता येतो. एक असे मंदिर जिथे स्थापत्यकलेचा प्रत्येक दगड हजारो कथा सांगतो, आणि एक असे मंदिर ज्याच्या सौंदर्यासमोर काळही नतमस्तक झाला आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या एका नवीन व्हिडिओला. कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक भव्य आणि प्राचीन शिवमंदिर आहे. सुमारे 900 वर्ष जुने असलेले हे मंदिर आपल्या अप्रतिम शिल्पकलेसाठी आणि स्थापत्यशास्त्रासाठी प्रसिद्ध असून त्यास पाषाणातील काव्य म्हणूनही ओळखले जाते. या मंदिराची निर्मिती शिलाहार राजवटीत राजा गंधारादित्य याने 11व्या-12व्या शतकात, म्हणजेच साधारण इसवी सन 1109 ते 1178 दरम्यान केली आहे. नंतरच्या काळात देवगिरीच्या यादवांनीही याच्या बांधकामात योगदान दिले. या मंदिराचे नाव कोपेश्वर म्हणजे क्रोधित झालेले शिव भगवान असे आहे. एका पौराणिक कथेनुसार सतीने आपल्या वडिलांच्या म्हणजे दक्ष राजाच्या यज्ञकुंडात प्राणार्पण केले, तेव्हा अत्यंत क्रोधित होऊन भगवान शिव तेथे आले. त्यांचा हाच क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णू येथे आले आणि धोपेश्वर म्हणून विराजमान झाले. हे मंदिर म्हणजे भारतातील अतिशय दुर्मिळ मंदिरापैकी एक आहे, जिथे शिव आणि विष्णू म्हणजेच कोपेश्वर आणि धोपेश्वर एकाच गर्भगृहात एकत्र विराजमान झालेले आहेत. विष्णूचे लिंग हे महादेवाच्या लिंगापेक्षा थोडे उंच आहे. या मंदिरात महादेवाच्या समोर नंदी नाही, कारण सती जेव्हा माहेरी दक्ष यज्ञाला गेली होती तेव्हा ती नंदीवर स्वार होऊन गेली असा समज आहे. या मंदिराचा पाया हा 92 हत्तींच्या भव्य मूर्तींवर उभा आहे, जे मंदिराचे वजन पेलताना दिसतात. हा कोरीव कामाचा एक अद्भुत नमुना आहे. मंदिराच्या सभामंडपात 108 खांब आहेत, ज्यावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या स्वर्ग मंडप नावाच्या मुख्य घुमटाकार छताला मध्यभागी मोठे वर्तुळाकार छिद्र आहे, ज्यामुळे थेट आकाशाचे यातून दर्शन होते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यकिरणे थेट गर्भगृहातील शिवलिंगावर पडतात. अशा प्रकारे प्राचीन काळी खगोलशास्त्र आणि भूमितीचा वापर करून हे मंदिर बांधले गेले आहे. कोपेश्वर मंदिराची स्थापत्य शैली दक्षिणेकडील हळेबीडू आणि बेलूरशी साम्य दर्शवणारी आहे. मंदिराच्या बांधकामाची सुरुवात चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय याच्या काळात सुरू झाली, पण काही कारणास्तव मंदिराचे बांधकाम नंतर अपूर्ण राहिले. नंतरच्या काळात शिलाहार राजांनी ते पूर्ण केले. येथील दंतकथेशिवाय कोपेश्वर नाव शहराच्या प्राचीन नावावरून आले असावे, जे कोप्पम असे होते. औरंगजेबाचा मिरज येथे सैन्यतळ असताना त्याच्या आज्ञेने या मंदिरातील शिल्पांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करण्यात आली. तरीही आज अस्तित्वात असलेल्या शिल्पांचे सौंदर्य प्रत्येकाच्या डोळ्यात भरण्यासारखेच आहे. देवळाबाहेर 48 खांबांवर तोललेला एक मंडप आहे, त्याला स्वर्ग मंडप असे म्हणतात. स्वर्ग मंडपात आपण प्रवेश करतो तेव्हा तो गोलाकार उघडून आकाशाला भिडलेला असतो. याला हाताने कोरलेल्या 48 खांबांचा आधार आहे. स्वर्ग मंडपाच्या परिघात आपल्याला गणपती, कार्तिकेय स्वामी, भगवान कुबेर, भगवान यमराज, भगवान इंद्र इत्यादींच्या सुंदर कोरीव मूर्ती
तसेच त्यांचे वाहक प्राणी जसे मोर, उंदीर, हत्ती इत्यादी आपल्याला दिसतात. जर आपण केंद्रस्थानी उभे राहिलो तर स्वर्ग मंडपातील सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताच्या भिंतीवर आपल्याला ब्रह्मदेवाच्या मूर्ती दिसतात. मध्यभागी आपण गर्भगृहात स्थित शिवकोपेश्वर शिवलिंग पाहू शकतो आणि उजव्या हाताच्या भिंतीकडे आपल्याला विष्णूची सुंदर कोरीव मूर्तीचे दर्शन घडते. त्यामुळे एका नजरेत आपल्याला त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे देखील दर्शन येथे घडते. मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजाच्या पूर्वेला बसवलेल्या दगडी पीठावर देवनागरी लिपीत संस्कृतमध्ये कोरलेला शिलालेख आहे. मंदिराचा जीर्णोद्धार 1136 मध्ये यादव वंशातील राजसिंहदेव याने केल्याचा उल्लेख येथे आढळतो. या ठिकाणी असलेले मकरमुख हे शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. सध्या या मकराचे मुख शिल्लक नसले तरी त्याची इतर रचना पाहता येथील शिल्पकलेची आपल्याला जाणीव होते. या मकराची नखे सुद्धा इतकी हुबेहूब कोरण्यात आली आहेत की मस्तक नसलेला हा मकर आता जिवंत होऊन धावेल इतके ते जिवंत भासतात. केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कामांनी परिपूर्ण आहे. संपूर्ण प्रदक्षिणेच्या मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीव रेखीव मानवी आकृती सुमारे 5-6 फूट उंचीवर आहेत. मंदिराच्या पायाजवळ सर्व बाजूंनी हत्ती कोरलेले आहेत. उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही बाजूस मात्र एक नंदीवजा आकृती दिसते. त्यावर रथामध्ये एक जोडपे बसले आहे असे लक्षात येते. सभामंडपाच्या दक्षिण दरवाजा बाहेर देवगिरीचा यादव राजा सिंघण याचा एक शिलालेख आहे. ऊन पावसाचा मारा खात हा शिलालेख अजूनही शिल्लक आहे. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला दिनांक 2 जानेवारी इसवी सन 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. शतकानुशतके अनेक आक्रमणे, पूर आणि काळाचे घाव सहन करूनही हे मंदिर आजही अभिमानाने उभे आहे. जर तुम्हाला इतिहास, अध्यात्म, वास्तुकला यांचा अद्भुत संगम अनुभवायचा असेल तर खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर याला एकदा तरी नक्की भेट द्या. कारण काही ठिकाणे ही फक्त पाहायची नसतात तर ती अनुभवायची असतात. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.